गाइस, वेलकम बॅक टू माय डिस्नी व्लॉग्स बाय जान्हवीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि सॉरी की मी खूप दिवस ना व्लॉग्स टाकले नाही, कारण मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून। आणि हे जरा आवाज येतोय गाण्याचा, तो इग्नोर मारा, कारण आमच्या बाजूला काहीतरी आहे, मी नाही दिली। आणि आज आपण करणार आहोत एक रेसिपी, म्हणजे आपण एक स्वीट डिश करणार आहोत। स्वीट डिश म्हणजे आपण करणार आहोत गुलाबजामुन। सो आता मी तुम्हाला ते इन्ग्रेडियंट्स दाखवते। चला आपल्याला गुलाबजामुन बनवण्यासाठी लागणार आहे ते सामग्री मी तुम्हाला दाखवते। तर चला, गुलाबजामुन पॅकेट्स आणि एक कढई आणि दूध। हेच मला गिट्सचे गुलाबजामुन भेटले नाहीत म्हणून मी हेच घेऊन आली शेवटी, कारण मी दुकानं फिरले पण मला भेटले नाहीत, म्हणून मी शेवटी हे गुलाबजामुनचे पॅकेट्स घेऊन आली। सो या गुलाबजामुन पॅकेट्सचे आपण म्हणजे बनवूयात। आणि मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे, पहिली अशी स्वीट डिश, तर ती तुम्हाला मी आता दाखवते मळताना पीठ। तर गाइस, इथं मी हॉलमध्ये बसले सगळं असं पीठ मळायला, कारण किचनमध्ये खूप आवाज येत होता डीजेचा, म्हणून आधी आपण आता पॅकेट फोडूया। आणि गाइस, जे एक पॅकेट 10 रुपयाचं आहे, 10 रुपीज। आता गाइस मी दोन्ही पॅकेट करून यामध्ये टाकते। जे बघा एवढं पीठ आलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडं थोडं करून दूध। ते मला मी दाखवते गाइस, थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे, कारण मला पण भीती वाटते, पहिल्यांदा मी मळते म्हणून। गाइस थोडं थोडं दूध आहे। आता जसं तुम्हाला मी थोडंसं मळून झाल्यानंतर दाखवते। गाइस, हे 2 पॅकेट आणले होते, त्याचे थोडंसं झालं, बट इट्स ओके, मला चालेल। थांबा, हे बघा तुम्हाला मी दाखवते। बघा, हे मी मळलेलं पीठ आहे, आणि प्लीज इग्नोर करा व्हॉइस ते गाण्याला। गाइस, आता आपण हे पीठचे ना छोटे छोटे बॉल्स करून घेऊया, जे आपल्याला तळायला होतील, तर ते मी फटाफट करून तुम्हाला मी भेटते। एका वाटीमध्ये ना मी घी घेतलं एकदम थोडंसं, जे करून असं हाताला लावायचं आणि मग त्याच्यावरती पीठ घेऊन गोल करायचं। तर ते मी तुम्हाला गोल करून भेटल्यावरती दाखवते। बघा, असं फटाफट गोल पण होतात आणि हाताला चिटकट सुद्धा नाही ते। गाइस, इकडे मी हे करत होती, काय बोलतात ते, बॉल्स, हे नंतर फुगतात म्हणून थोडे छोटे केलेत। आणि इकडे मग मी बाजूला चाशणीची तयारी करते। मध्ये चवीनुसार साखर टाका, आणि त्याच्या आतमध्ये टाकूयात वेलची पावडर। आणि याला थोडं साखरला मेल्ट होऊ द्या, मग तोपर्यंत आपण हे तळून घेऊया, हे तळून घेऊया। आपले गुलाबजामुन रेडी आहेत। आता हे आपण पाकामध्ये टाकूयात आणि थोड्या वेळाने हे आपण फ्रीजमध्ये ठेवूयात थंड व्हायला। फायनली आपला गुलाबजामुन रेडी आहे, तर ते तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते एकदा। गाइस, मी तुम्हाला किचनमध्येच टेस्ट करून दाखवते। गुलाबजामुन, ओ माय गॉड, गुलाबजामुन गाइस खूप छान झालं आहे। गुलाबजामुनना तोंडात गेल्या मेल्ट होतात, खूप यमी टेस्टी रेसिपी झाली आहे। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।
आणि आज आपण ब्लॉग इथे सेंड करूया. सो थँक्स फॉर वॉचिंग. आता आपण भेटूया उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय.